त्याचं कर्तव्य आहे त्याला मोजून देणे. एक रिकामा सिलेंडर आहे, या रिकामा सिलेंडरवरती 15 किलो 900 ग्राम असं वजन त्याच्यावरती लिहिलेलं आहे पारदर्शकपणे. आपण याच्यावरती जर बघितलं तर 15 किलो 900 असं वेट याच्यावरती दिसेल. आणि जर पूर्ण सिलेंडर जर असेल तर त्याला प्लस करा 14 किलो 200 ग्राम. जे काय आहे त्याच्यावरती नेट वेट पण लिहिलेलं आहे. 30 किलो 100 ग्राम हे नेट वेट लिहिलेलं आहे. ही गोष्ट जी आहे ही एक ग्राहकांनी बघायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं, आपण जेव्हा घरी आल्याच्या नंतर जे डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडे अशा प्रकारचे एक 2 डिव्हाइस आहेत. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे. प्रत्येक IOCL, BPCL, HPCLच्या डिलिव्हरी बॉयला किंवा हॉकर्सला, जे डीलर डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्या प्रत्येक गाड्यांमध्ये असायला पाहिजे. परंतु हे काही ठिकाणी फक्त गाडीचं असते पण करून काही दाखवत नाही, ते देत नाही. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. एक ओरिंग लीक टेस्टर म्हणतात त्याला, आणि दुसरं जे आहे वॉल टेस्टर. ओरिंग जी आहे, ओरिंग म्हटलं तर रबरची बारीकशी हे असते, त्याच्यामध्ये ट्यूब असते, आणि पाणी जर आपण घातलं तर ती क्रॅक होऊन गळती होते. आता आपल्या इथे मस्ता सध्या कुठेतरी ग्लास वगैरे झालेला आहे. त्याच्या आधी आपला इथे पण झाला होता. ते काही एक चोपरपट्टी जळल्या होत्या 99 का 70 ते आधीच आहे. त्याच्यामध्ये बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत. त्याच्यानंतर आपल्या इथे इथे पण ब्लास्ट झालेला, इक्वारीमध्ये पण झाला, पूर्ण घर उद्ध्वस्त झालं होतं. तर ही छोटीशी काळजी जर आपण घेतली तर ह्या ब्लास्ट किंवा अशा जीवितहान्या होणार नाही. त्याच्यामध्ये हे बघा की त्याला की लिकेज असं चेक करावं. म्हणजे असं दाखवून साधारण चेक करताना याचा काटा जो आहे तो आपल्याला दिसते की लिकेज आहे की नाही. ही पहिले. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते तुमचं जे नोझल आहे, ओरिंग झाल्यानंतर नोझल. तर अशा प्रकारे हे आपल्याला लिकेज जे आहे ते चेक करायला पाहिजे. आता काही लोक काळा बाजार करतात. आता याच्यामध्ये 2 किलो 1 किलो गॅस तुम्हाला कमी मिळू शकते, फार चान्सेस असतात. तर ते कसं मॅनेज करतात, कसे सील लावतात, काय मेथड आहे? एकदम सोपी मेथड आहे. त्याच्यामध्ये काही नाही. मी तुम्हाला ते पण सांगते, ते करून जातो, काही नसते. आणि अशा प्रकारचे जे भरपूर मागे काही राजस्थानी लोक मिळाले होते त्याच्यामध्ये नळीच्या माध्यमातून ट्रान्सफर, ते असेच करायचे. एकदम सोपी पद्धत आहे. तर हे याच्यावरती लावलं की गरम पाणी आहे